नमस्कार मंडळी, मी अर्चना. तर बघा, आज जरा धावपळच झाली. संध्याकाळी 6 वाजता मला अचानक माझ्या कस्टमरकडून एक फोन आला आणि ऑर्डर आली की आमच्याकडे पूजा आहे आणि मला बिर्याणीची ऑर्डर द्यायची आहे म्हणून. तर म्हटलं एवढ्या लवकर तर काय होणार नाही बिर्याणी, कारण की त्यांना 8 वाजता लगेचच हवी होती. तर मग मी म्हटलं 1.5 किलोचं मी तुम्हाला पुलावच बनवून देते. 1.5 किलोची बिर्याणी सांगत होत्या त्या, त्यानुसार मी 1.5 किलोचा त्यांना पुलाव दिलेला. तर इथे बघा सगळी तयारी केलेली आहे मी. तर सगळे भाज्या कट करून घेतल्या, कांदा टोमॅटो कापून घेतला, अद्रक लसूण हिरवी मिरचीची पेस्ट करून घेतली. पातेल्यामध्ये तेल घातलं, खडे मसाले घातले, कांदा टोमॅटो अद्रक लसूण हिरवी मिरचीची पेस्ट घातली आणि मस्तपैकी फ्राय करून घेतली. त्यामध्ये लगेच आपण वाटाणा ॲड केलेला आहे, ग्रीन पीस. ते पण वाटाणे चांगले फ्राय करून घेऊया. स्वच्छ धुवून कट केलेल्या भाज्या घालूया. भाज्या पण चांगल्या आपण फ्राय करून घेणार आहोत. तेलावरती शिजवायच्या नाही आहेत आपल्याला त्या खूप, कारण की नंतर आपल्याला पुलाव आहे हा, नंतर आपल्याला त्या भातासोबत शिजवायच्याच आहेत. त्यामुळे फक्त तेलावरती आपल्याला फ्राय करून घ्यायच्यात. वरून पुदिना कोथिंबीर टाकलेली आहे थोडीशी. नंतर आपण बाकीची थोडी पूर्ण भात आपला झाल्यानंतर पुलाव तेव्हा रेडी झाल्यानंतर टाकायला ठेवलेली आहे. तर बघा, आपल्या मस्त वाफ आलेली एक भाज्यांना मस्त मिक्स करून घेऊया आपण. आणि मग लगेच त्यामध्ये बिर्याणी मसाला टाकूया, 1-2 चमचे, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा गरम मसाला पावडर. असं सगळं टाकून पूर्ण भाज्यांमध्ये आपण मिक्स करून घेऊया. छानपैकी हलवून घेऊया. आपल्या अर्ध्या कुक झालेल्या आहेत ह्या भाज्या, फक्त फ्राय तेलावरती शिजलेल्या नाही आहेत. तर मस्तपैकी हलवून आपण त्यामध्ये आता अर्धा तास भिजवलेला बासमती लॉंग राईस स्वच्छ धुवून भिजवून ठेवलेला आपण अर्धा तास तो घालणार आहोत. आणि भात पण आपण त्या भाज्यांमध्ये मस्त तेलामध्ये फ्राय करून आणि मिक्स करून घेऊया. अंदाजानुसार आपण मीठ घालूया. 1.5 किलोला लागेल त्या प्रमाणात आपण मीठ घातलेलं आहे त्यामध्ये. आणि मीठ घालून हे सगळं आपण मस्तपैकी मिक्स करून घेऊया. आणि हलक्या हाताने मिक्स करायचे, कारण की आपला भात भिजलेला आहे, तांदूळ तुटायला नको. मस्तपैकी मिक्स करून घ्यायचे इथे आपल्याला. आणि गरम पाणी मी एकीकडे तापवायला ठेवलेलं आहे. हा भात मस्त तेलावरती आपण फ्राय केला, तांदूळ भाज्यांमध्ये मिक्स करून की त्यात पाणी घालून 2 वाफ येऊ द्यायचे. आणि हा बघा, सुंदर असा आपला पुलाव रेडी आहे. मस्तपैकी वाफवता आपण आपल्या इच्छेनुसार कलर घालू शकता. अवॉइड करायचं असलं तर अवॉइड पण करू शकता.